श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्यात्मदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तं वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वमहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहिनी। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातने सर्वविद्यादिदेवीयां तस्मै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतसत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोले श्री सच्चिदानंद भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। गौ माता की जय। संतन की जय। आपल्या या सत्संगामध्ये काल आपण ऐकलं होतं ज्यामध्ये भगवान परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त महाराज ध्रुव यांचं उपाख्यान त्याची सुरुवात झाली होती काल, आणि ज्यामध्ये माता सुरुचीचं ते वागणं ते बोलणं पाहून ध्रुव महाराज रडायला लागले आणि आईकडे गेले आणि सुनीती मातेनं त्या ठिकाणी मग समजावलं आणि कशा प्रकारे सुनीती मातेने उपदेश दिला आपल्या ध्रुव बाळाला। अत्यंत अद्भुत ही गोष्ट आहे बघा, फार विशेष गोष्ट आहे। आणि या गोष्टीमध्येच हे सगळं सर्वस्व सार येतं की भगवान परमात्म्याची कृपा अशी आहे, अशी आई मिळायला पण मोठी कृपा लागते। आणि मग अशा प्रकारचं जे वातावरण झालं त्याचा पूर्ण लाभ घेऊन सुनीती मातेनं ध्रुव बाळाला खूप सुंदर असा उपदेश दिला। त्या उपदेशाचं पालन करून आईचा आशीर्वाद घेऊन ध्रुव बालक आता वनाच्या दिशेने निघाले आणि वान बघा वनाकडे गेल्यानंतर वनाचं प्रस्थान केल्यानंतर भगवान परमात्म्याची बघा केवढी कृपा। आपल्या मनात जर काही वैराग्य आलं असेल तर परमात्मा कृपा करतात आणि आपली सगळी सोय लावतात। मग तिथे काळजी करायचीच गरज पडत नाही की तिथे गेल्यानंतर काय भेटेल नाही भेटेल, असं होईल नाही होत, अगदी कशाचीही काळजी करायची गरज नाहीये। अगदी लहान वयात एक 5 वर्षाचा मुलगा, त्या काळामध्ये सत्ययुगातली गोष्ट आहे ही, त्या काळामध्ये एक छोटासा बालक 5 वर्षाचा बालक अजून काही कळतही नाहीये अशा अवस्थेमध्ये घरातून एकटा निघालेल्या आईची अनुमती आहे, आईचा आशीर्वाद आहे आणि वनामध्ये तपस्या करण्याकरता चाललेला आहे, भगवान परमात्म्याची आराधना करायला एवढ्या कमी वयात निघालेला आहे। अशा प्रकारे हे जे दृश्य पाहिलं जातं त्यातून हे लक्षात येतं की भगवान परमात्म्याची केवढी मोठी कृपा आहे, एवढ्या कमी वयातच भक्तीच्या मार्गाला लावलं, नाहीतर पूर्ण वय गेलं तरीही सोय काही येत नाही।
आणि भगवान परमात्म्याची एवढी छोट्याशा वयामध्ये ही कृपा झालेली आहे. तर ध्रुव महाराज निघाले, वनाला निघाले आणि कशाची काळजी नाहीये, कारण काळजी करायची गरजच नाही. परमात्म्यावर विश्वास आहे ना तेवढा. ज्याच्याकडे विश्वास नाहीये तो आयुष्यभर घराच्या बाहेर नाही निघू शकत. ज्याच्याकडे विश्वास नाहीये ना की परमात्मा माझं रक्षण करेल म्हणून. बघा, फक्त घर सोडलं तर धृतराष्ट्र सारख्या माणसालाही भगवंताने कृपा केली. केली की नाही हो? धृतराष्ट्राला किती पोरं होते? 100 पोरं होते. आपण काय म्हणतो, मला मुलगा नाहीये, मग मला माझ्या अग्नी कोण देईल, नाही का? माझ्या सरणाला अग्नी कोण देईल? मुलगा नाही म्हटल्यानंतर मग तो प्रश्न फार मोठा असतो. म्हातारपणी सांभाळायचं नाही सांभाळायचं ते पण आहे, मेल्यानंतरची पण काळजी आहे की मेल्यावर माझ्या अग्नीला म्हणजे चितेला अग्नी कोण लावेल. बघा, आपल्याला एखाद मुलगा आहे त्यामध्ये आपण ही चिंता करतोय, किंवा जर नाही आहे तरी चिंता करतोय. धृतराष्ट्राला 100 पोरं होते, एकही मुलगा शेवटी अग्नी द्यायला होता का हो? 100 पोरं होते. आपण म्हणतो ना, काय 100 असूनही उपयोगी त्याचा काही उपयोगच नाही, कारण 100 होते तेही काम करू शकले नाही. मग कोणी केलं हे? भगवान परमात्म्याने कृपा केली. 100चे 100 युद्धात मारले गेले होते, आणि जरी नसते गेले मारले तरी पण ते काही कामाचेच नव्हते. तर बघा, धृतराष्ट्र घराला धरून ठेवलं होतं पण घराला सोडलं. कोणाच्या आदेशानुसार? विदुर महाराजांच्या आदेशानुसार. विदुरांनी उपदेश केला की राजा, एवढं कळत नाही तुला? फार सुंदर उपदेश केला, वैराग्य आलं. त्या उपदेशातून बघा, वैराग्य येण्याचं पण काय, आता सगळं होऊन गेल्यानंतर आता वैराग्य येत आहे. मग त्या वैराग्याला काय, चला आता तसं पण मरायचंच आहे, मग इथं राहून हाडे करून मरण्यापेक्षा जाऊ वनामध्ये, तिकडे जाऊन मरू, अशा प्रकारे एक मनातही आलं असेल. आणि दुसरं म्हणजे धृतराष्ट्राला हेही वाटलं की चला, एवढं याने ओरडून सांगितलं आणि मी कधी ऐकलं नाही, शेवटी मला दुःख मिळालं, आणि हा माझा भाऊ खरंच फार महान ज्ञानी आहे, आणि याचं जर मी आता नाही ऐकलं तर मग मात्र मला परत सांगायलाच कुणी नाहीये. आणि परत हे म्हणायचं नाही की मला कुणी सांगायलाच नव्हतं, असं आपणही बोलून मोकळे होतो की आम्हाला कुणी सांगायलाच नव्हतं, नाही तर आम्ही पण केलं असतं. तर काय सांगायचं, आता काही सांगायला कमी आहेत, पण तरी आपण तेच करतो ना. त्याच्यामुळे आपला जो दोष आहे तो दुसऱ्यावर कधी द्यायचा नाही की त्याने सांगितलं नाही किंवा आम्हाला मार्गदर्शक नव्हतं वगैरे वगैरे. जे काय घडते आपल्या प्रारब्धाचीच गोष्ट आहे. आणि मग बघा, धृतराष्ट्रानं विश्वास ठेवला, भगवंतावर विश्वास ठेवला की चला आता घर सोडायचं, वानप्रस्थ जीवन जगायचं. वनामध्ये गेले. वनामध्ये गेल्यानंतर बघा, तपस्या केली, साधना केली. मग इंद्रियांना, मनाला, प्राण आदी सर्वांना एकत्रित करून एकाग्र केलं. संपूर्ण समर्पण सोबत भगवंताला आळवलं आणि प्रार्थनापूर्वक स्वतःच्या शरीराला त्याग करण्याचा त्या ठिकाणी उद्योग केला. बघा, अशा व्यक्तीकडे सुद्धा परमात्म्याच्या कृपेने या वृद्धावस्थेमध्ये योग आला, जो की आजीवन भोगातच राहिलेला आहे. जीवनभर भोगात राहिलेला माणूस शेवटी योगाग्नीमध्ये काय करतो, स्वतःच्या शरीराला त्याग करतो. आणि परमात्म्याची कृपा आहे बघा, ती दाक्षिणात्य अग्नी जी आहे ती अग्नी लागते तर कुटीला कुटी जळून जाते, आणि कुटीमध्येच धृतराष्ट्राचं शरीरही जळून जातं. आणि ते जळताना बघून गांधारी त्या अग्नीत उडी मारते, पण पतिव्रता आहे ना, सती गेली. आणि तिथे दोघांनी एकत्रच त्या ठिकाणी स्वतःच्या शरीराला शांत केलं. ही कृपा कोणी केली आहे? गेल्यानंतर वनामध्ये तिथं आग लावायला कोण होतं? मग कोल्ह्यापुत्रांनी खाल्लं असतं. आणि तरी खाल्लं तर बिघडतंय काय? गेल्यानंतर तुम्ही कुठे पाहायला? आणि कोल्ह्याने खाल्लं जरी तरी शरीर त्यांचा आहार आहे म्हणून खाल्लं. उलट चांगलं आहे, निदान ते खातात तरी त्यांच्या तरी कामाला आलं हे शरीर. आपल्या तर काही कामाचं आलं नाही जीवनभर. मग अशा प्रकारे बघा, परमात्मा कृपा करतो कोणत्या आणि कोणत्या स्थितीमध्ये आपल्यावर. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या संकटाला येऊ देत नाही, पण कधी विश्वास असेल तर, बरं का. तसंही सर्वांचं तर तारणहार तोच आहे. ज्या माणसाने देवाला कधी हातही नाही जोडले त्याची पण रक्षा देवच करतोय, नाही का. त्याला सुद्धा खायला परमात्माच देतोय. आता आपण म्हणू आमचे कष्ट कुठे गेले? मग कष्टाला फळ देणारा पण तोच आहे ना हो. जर आपण कष्ट केले जरी आहेत तरीही ते फळ देण्याचं जे सामर्थ्य आहे ते तर परमात्म्याचं आहे ना. तुम्ही शेती नांगरतात, त्याच्यामध्ये बी पेरतात, पण त्या बियाला उगवून व्यवस्थित प्रकारे झाडाला वाढवून त्याच्यामध्ये दाणे आणायचं काम जे आहे ते तुम्ही करता का? ते काम ते नैसर्गिकरित्या परमात्म्यानेच करवून दिलेलं आहे. मग हे जी काही प्रक्रिया आहे प्राकृतिक परमात्म्याचीच कृपा आहे. आणि मग परमात्म्याची कृपा आहे हे मान्य करायला काय जड जाते. पण आपण मात्र आपल्या अहंकारामध्ये आपण एवढे जास्त जडलेलो असतो की आपला अहंकार आपल्याला ते कळूच देत नाही की हा देवाची कृपा आहे.
मग इथे जर कृपा आहे, घरामध्ये राहून जर देवाची कृपा होते, तर घर सोडल्यानंतर वनात गेल्यावर काही कृपा देवाची संपून जाईल का? नाही ना. मग हा विश्वास होता भगवान परमात्म्याप्रती, एवढा अडिग विश्वास. ध्रुव महाराज निघाले, एकटेच निघाले. सोबत आई नाही, सोबत वडील नाही, बंधू नाही, चुलता नाही, काका नाही, कोणीही नाहीये. अजिबात कोणालाही सोबत न ठेवता ध्रुव महाराज एकटेच वनाला निघाले. अत्यंत बाल्यावस्था आहे. कुठं काय खायचं, काय नाही खायचं, काय मिळायचं, काही नाही, या सगळ्याची अजिबात काळजी नाहीये. अशा अवस्थेमध्ये बालक ध्रुव अत्यंत सुकोमल, बघा बरं, 5 वर्षाचं निरागस बाळ किती छान दिसत असेल ते, किती चेहऱ्यावरती तेज आणि एक उत्साह, मला काहीतरी करायचंय या प्रकारचा तो उत्साह मनामध्ये धरून ध्रुव महाराज निघाले. आणि तिकडून त्या ठिकाणी नारदजी महाराज आले. नारदजी महाराजांचं आगमन अत्यंत मंगलकारी आहे. कारण की आपणही म्हणतो ना, संत येती घरा तोची, म्हणजे दिवाळी दसऱ्याच्या दिवशी संतांना आणायचं असं नाहीये. संत जेव्हा घरी येतील तेव्हा दसरा आहे घरा, तेव्हा दिवाळी खरी. तर बाकी दिवाळीला मग तुम्ही फटाकडे फोडा, लक्ष्मी पूजन वगैरे, ते तर चांगलीच गोष्ट आहे, आपल्याला ते करावंच लागेल. फटाकडे फोडा, फराळ करून खा वगैरे, ही सगळी दिवाळी नव्हे बरं का. ती खरी दिवाळी तर हीच आहे, आपल्या जीवनाची खरी दिवाळी आहे. कोणती? भगवान परमात्म्याची कृपा, अपार कृपा, हीच खरी दिवाळी आहे आपल्याला. आणि या कृपेपोटी, परमात्म्याच्या कृपेपोटीच खरं तर आपल्याला संत समागम होतो. फार एक जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, की आपल्या जीवनामध्ये सांगितलं की भक्ती करायची. आपल्याला भक्ती एक मात्र पंथ आहे, जेणेकरून आपण परमात्म्याच्या ठिकाणी सर्वस्व समर्पित करून लवकरात लवकर त्याला प्राप्त करू. परंतु ती भक्ती प्राप्त व्हायची असेल तर सगळ्यात पहिली कंडिशन आहे काय? सत्संग करा, सत्संग श्रवण करा. जोपर्यंत श्रवण करत नाही, ऐकतच नाही तुम्ही, तर कळणार कुठून आहे आपल्याला? सगळं काय कळतंय ते ऐकून कळतं ना. आपण म्हणतो काय ऐकण्यात आलं नाही, ऐकण्यात आलं नाही म्हणून ते आपल्याला कळालं नाही. कळतंय, काहीतरी आपल्याला बोध होतं, याचा अर्थ ती गोष्ट आपण ऐकतोय. ऐकण्याच्या माध्यमातून कळते, म्हणून सत्संग पहिला ऐका. श्रवण भक्ती सर्वात महत्वाचे. सगळ्यात पहिलं तुम्ही सत्संग ऐका, हे सगळ्यात पहिली कंडिशन आहे. मग सांगितलं की तो सत्संग कसा भेटेल, तेव्हा सांगितलंय की अनंत जन्माचे जेव्हा काहीतरी पुण्य एकत्र येतील ना, तुमचे पुण्यपुंज, पुण्य राशी, अनंत जन्मामध्ये जे काही पुण्य तुम्ही केलेले आहेत, ते सगळे पुण्य जेव्हा एकत्र येतील तेव्हा कुठेतरी हा सत्संग मिळेल. म्हणजे बघा, सत्संग केल्यानंतर तुमचं पुण्य वाढतंय, ही गोष्ट खरी आहे. परंतु पुण्य असेल तरच सत्संग भेटतो बरं का. सत्संग फुकटमध्ये भेटतही नाही, अशा तशांना नाही भेटत. ज्याच्याकडे खरंच पुण्याची राशी आहे, पुण्याचं धन आहे, त्या व्यक्तीलाच हा सत्संग मिळतो. मग अशा प्रकारे सांगितले, भक्ती करायची तर सगळ्यात पहिला सत्संग आवश्यक, आणि सत्संग करता पुण्य आवश्यक. तेच या ठिकाणी आहे की ध्रुव महाराजांचं अपार पुण्य राशी काहीतरी आहे, ज्याच्या बळावरती एवढ्या कमी वयामध्ये वैराग्य आलं, वैराग्यामध्ये सत्संग मिळाला, संत संगती मिळाली. नारदजी महाराजांचं दर्शन झालं. नारदजी महाराजांचं दर्शन झालं की त्या व्यक्तीचं मग परत काही उरत नाही बरं का. त्यांचं दर्शन झालं की संपलं सगळं. मग त्याच्या जीवनाची जी काय म्हणतात ना, ते येणं आणि जाणं, जे रहाड गाडगं सगळं संपलं. मग तिथून पुढे त्याला अगदी फुलस्टॉप लागतो, कारण की संत महापुरुषांचा आशीर्वाद लागतो. त्यांच्याकडे गेल्यानंतर कसाही माणूस ठीक होऊन जातो, कसाही जा, एकदम व्यवस्थित बराच होऊन जातो. त्यालाच डॉक्टर म्हणतो ना आपण. कसाही रोगी जा, ते नीटच करतात त्याला, कशाही प्रकारचा आजारी असू द्या, कारण की त्यांच्याकडे ते सगळं अवगत आहे, ती कला. संत महापुरुष तसेच आहेत. ते थोडा वेळ लागेल त्याला, जास्त जर महान मोठा रोग ग्रासलेला, कॅन्सर सारखा रोग आहे, तर जास्त वर्ष लागतील नीट व्हायला, पण नीट होणारच नाही असं तर नाहीये. सद्गुरू पण अशा प्रकारे कृपा करतात, ही एक थोडे 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 करून दोष काढतात, औषध देतात त्याला. आणि त्या औषधाच्या द्वारे जसं आपण त्या औषधाचं प्रामाणिकपणे नित्य नियमाने सेवन करू. जो व्यक्ती औषध खाणारच नाही, त्यामुळे आम्ही बरंच झालोच नाही, मग त्यात दुसऱ्याची काय चूक आहे का, डॉक्टरची काय चूक आहे त्यात? औषधं तर खा. सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर त्या नियमाचं जेव्हा पालन करू, तेव्हा आपल्या भवरोगाचं निर्मूलन झाल्याशिवाय राहणार नाही. मग ही गोष्ट आहे इथे की आता प्रल्हाद, आपले ध्रुवजी महाराज जे आहेत, त्यांना दर्शन झालं नारदजी महाराजांचं, आणि या दर्शनामधून अत्यंत अद्भुत असा आनंद मिळाला. ज्यांना ज्यांना नारदजी महाराजांचं दर्शन झालं ते जीवनमुक्त झालेले. बघा,
दक्ष जो आहे ना, राजा दक्ष, त्या दक्षाच्या 60,000 मुलांना नारदजी महाराजांनी संन्याशी बनवलं. किती? एका दोघाला नाही, 60,000. म्हणून तर दक्ष चिडून जायचा की मला ब्रह्मदेवाने आज्ञा काय दिली की सृष्टीला वाढवा, तुम्ही संसाराला वाढवा. मी वाढवायला जातो आणि हे सगळे संन्याशी झाले तर वाढेल कसं? मग वाढायचं म्हणजे बंद होऊन गेलं ना तिथे. ते म्हणायचे मी इकडे उत्पन्न करतोय आणि हे बाबा ते घेऊन जातात. म्हणजे ते नाही का आंधळ दळते आणि हा, अशा प्रकारे ते दक्षाला वाटलं बरं का. नारदांच्या बाबतीत असं काही म्हणणं म्हणजे चुकीची गोष्ट आहे, पण तो दक्षाला असं वाटायचं. याचा अर्थ नारदजी महाराजांचा संग जीवनामध्ये व्यक्तीला सुखी बनवतो, वैराग्य देतो, भक्तिभावाला लावतो आणि शेवटी जीवन मुक्त करून टाकतो. संन्याशी बनवले सगळ्यांना. वाल्मिकी ऋषी झाले. दस्यू रत्नाकर होता, डाकू होता. रत्नाकर जे आहे डाकू आहे, त्यांचं नाव पहिलं रत्नाकर बरं का. आपण काय म्हणतो वाल्याकोळी नाही का, मराठीमध्ये वाल्याकोळी म्हणतात, पण पुराणाच्या आधारावर त्यांचं नाव जे आहे रत्नाकर होतं. ब्राह्मण होते, परंतु परिस्थितीवशात आणि थोडी कुसंगती झाली म्हणून ते डाकू झाले. पण त्या डाकूला सुद्धा यांनी बरं केलं आणि ऋषी बनवलं. वाल्मिकी झाले. हा, रत्नाकरचे वाल्मिकी झाले. उलटा, ते पण उलटा नाम जपत जगजाना, वाल्मिकी भय ब्रह्म समाना. उलटा नाम, उलटा जप केला त्यांनी. हा, राम 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 म्हणा म्हटले ते काय म्हटले? मरा 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 मरा. त्या मरा मराच राम राम झालं. अशी धारा लागली, निरंतर धारा लागली. मरा मराची धारा लागली तर त्या धारेमध्ये रामच निघाला ना शेवटी. आणि त्या रामाच्या कृपेने बघा, नारदजींची जी कृपा झालीये त्यातून राम भेटले. आणि त्या रामाच्या कृपेतूनच काय झाले, वाल्मिकी ऋषींनी पूर्ण रामायण लिहिलं. त्या रामायणाच्या आधारावर देवाने लीला केली. म्हणजे देवाच्या अवताराच्या अगोदरच त्यांनी रामायण लिहून टाकलं होतं, भविष्याचं आधीच लिहून टाकलं होतं. यांच्याकडे सामर्थ्य आलं कुठून? नारद महर्षींची कृपा नाही का हो? नारदजींनी एवढी मोठी चमत्कार दुसरा कुठे पाहायला भेटेल? जिथे जा तिथे नारदजी. म्हणजे जर कोणी संन्याशी होताना दिसलं, कुणी तप करते, कुणी जप करते, कुणी देवाच्या नादाला लागले, समजायचं इथे नारदजी येऊन गेलेले आहेत. तर त्यांचं कामच ते, त्यांची ड्युटी 100% करतात ते. आजकालचे संत महापुरुष नारदजी म्हणून त्यांना किती म्हणायचं माहित नाही. बघा, नारदजी जर आहेत खरंच तर ते लोकांना फालतूच्या नादी नाही लावणार. ते काय कशाच्या नादी लावतील? हा, सत्संगाच्या, भक्तिभावाच्या, भगवंताच्या कीर्तनाच्या नादी लावतील. बाकी गबाळ गोळा करण्यामध्ये ते अजिबात नाही करणार. आता खूप असं झालंय बरं का. अशी हसायची गोष्ट आहे. एक कोणीतरी आहे, ते सांगायचं नाही, त्यांचं नाव नाही घ्यायचं आपल्याला, पण एक महात्मा साधूच आहेत आणि त्यांनी स्टेटस ठेवला होता की गुरु पुष्यामृत योग होता ना आता 1-2 दिवसापूर्वी काय. हा, तर त्यांनी लिहिलं होतं, भक्त मंडळींनो काय म्हणे, भक्त मंडळींनो गुरु पुष्यामृत योग आहे, पट्ट फोन पे करून दान करा. फोनवरून दान करा आणि याचं अपार पुण्य भेटेल तुम्हाला. वरून लिहिलं टिप कंसात, किती दान करू शकता, खाली फोन पेचा नंबर. एवढं हसायला आलं. म्हणजे ही काय पद्धत आहे हो दान मागण्याची. आम्हाला कधी आश्रमामध्ये बरं का, आता सध्याची पण ही गोष्ट आहे, आश्रमामध्ये जर कधी तेल मीठ मिरची लागलं तर आम्ही कधीही म्हणत नाही की आश्रमातलं तेल संपलंय, तूप संपलंय, काहीतरी आणून द्या, असं कधीच म्हणत नाही. म्हणजे आश्रमामध्ये जी गोष्ट लागते त्यासाठी सुद्धा म्हणत नाही. लोक 1000 वेळा म्हणतात की काही पाहिजे का, मग जेव्हा खरंच पाहिजे असतं मी सांगून देते की हे संपले बा. आणि ज्यावेळी ते पण आम्हाला सांगत जा, काही लागलं ना आम्हाला सांगत जा तुम्ही फोन करून. मग असं आम्ही काही मोकळे नाहीत कोणाला काही सांगायला. तुम्ही म्हणताय ज्यावेळी खरंच गरज आहे ना त्यावेळी हा तुम्ही मध्ये मध्ये विचारत राहा. मग कदाचित जर काही लागलंच तर त्यामध्ये भेटून जाईल तुम्हाला सेवा करणाऱ्याची ही इच्छा असेल तर. आम्ही त्यांना देतोय म्हणून आम्ही त्यांच्यावर उपकार करतो, अशातला भाव ज्याचा असेल तर त्याचे उपकार कधीच नको आहेत. पण ही खरी गोष्ट आहे. संत महापुरुषांनी अयाचित कशाला म्हटलेले? अयाचित म्हणजे कोणत्याही प्रकारची याचना न करता जे मिळालेलं आहे भगवत कृपेनं त्याला ग्रहण करायचं. आणि अयाचित जर काहीही नाही आलं तर तसं राहायचं. परंतु कधी याचना नाही करायची कोणापुढे. का म्हणून याचना करायची? कारण आपण ज्याच्या पुढे याचना करतो आपण त्याचे दास बनून जातो. मग जो देणार आहे त्याच्या पुढे जर हात पसरले तर तुम्ही त्याचे दास आहेत का? त्याचे दास आहेत. मग देवाचे कोण आहेत तुम्ही? आपण तर देवाचे दास होऊन गेलो एकदाच. मग परत दुसऱ्याचे दास होण्याची आपली काही राहिलेली नाही, शिल्लकच नाही राहिलंय.
अशा प्रकारे हा भाव असला पाहिजे, समर्पण असलं पाहिजे. मग असे जे संत महापुरुष आहेत ना, जे स्वतः समर्पित आहेत, जे कधी कोणत्याही प्रकारच्या विषय वस्तूमध्ये मोहित होत नाही, जे लोभ करत नाही, जे कोणत्या व्यक्तीप्रती ना कुठल्या वस्तूप्रती अवलंबून असतात, अजिबात नाही. त्यांच्या जीवनामध्ये कोणती व्यक्ती अथवा कोणती वस्तू त्यांना लोभामध्ये टाकू शकत नाही. जे निरंतर भगवान परमात्म्याचे सेवक असतात, दास असतात देवाचे, असे संत महापुरुष फक्त भक्त लोकांना निर्माण करू शकतात, भक्त लोक घडवू शकतात. इथं आपण म्हणतो ना, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. आणखी बऱ्याच याला अशा लागत्या बऱ्याच म्हणी आहेत, पण त्यातली ही जरा बरी वाटली, बाकीचं प्रवचनात बोलण्यासारखे नाही. तर ती अशी म्हणे बघा, लोकांना ब्रह्मज्ञान सांगायचं म्हणजे आपण मात्र त्याच्यामध्ये कोरडे राहायचं. मग असे जे संत आहेत ना, त्यांच्या हातून कोणी भक्त घडू शकत नाही. त्यांच्या हातून काही बस जे आहे ते बस चाललंय एवढंच, पण त्याच्यामधून खरा भक्त, परमात्म्याचा खरा सेवक अशा प्रकारचा जर घडायचा असेल, वैराग्यवान कुणी महापुरुष घडवायचा असेल, ध्रुव प्रल्हादांसारखे भक्त घडवायचे असतील, तर लोकांना त्या संत महापुरुषांना त्या प्रकारे झालं पाहिजे, नारद ऋषींप्रमाणे झालं पाहिजे. आणि नारद ऋषींच्याकडे हे सामर्थ्य आहे. देवर्षी आहेत ना, ते देवांचेही ऋषी आहेत, ते देवतांनाही उपदेश ते करतात. त्रैलोक्यामध्ये भक्तीचा मार्ग अत्यंत सुदृढ करून तीनही काळामध्ये भक्तीचा अत्यंत काय म्हणतात प्रचार करणारे जे कुणी आहेत ते नारदजी आहेत. त्यांच्यापेक्षा मोठे भक्तीचे आचार्य जगात अजून कोणी झालेच नाही. भक्तीचे आचार्य नारदजी महाराज येऊन त्या ठिकाणी आले. आणि आता देवर्षी नारद काही मनाने येत नाही बरं का, तर हा पण विचार करायचा. नारदजी मनाने कधी येत, मग काय करतात, देवाची आज्ञा घेऊन येतात. नारद आजकाल नारदजींना तर काय नको ते विचित्र प्रकारच्या उपमा देऊन टाकतात. आणि सामान्य लोकांचं सोडा हो, कीर्तनामध्ये ऐकलंय ही गोष्ट, ते कळीचा नारद म्हणतात. नारदजी महाराजांना कळीचा नारद जर म्हणतात तर तुमच्यासारखे मूर्ख कोणी नाहीये. नारदांच्या गादीवर जर उभं राहून नारदांना जर कळीचा म्हणतात तर मग फार महान अपराध करतात. नारदजी महाराज सोडा हो, कुणी साधारण व्यक्ती सुद्धा जो ज्याला नारदांच्या विषयी आदर आहे, कुणीच प्रसन्न होणार नाही. आणि नारदजी महाराज तो त्यांच्या मस्तीमध्ये येतं, पण नारदांच्या सारख्या भक्ताला जर अशा प्रकारे काही उपमा लावली आपण आपल्या मनाने, तर देवाला आवडत नाही. ती अशा माणसावर तर देव कधी प्रसन्न होणार नाही कोणत्या काळामध्ये. म्हणून नारदजी महाराज अत्यंत आदरणीय आहेत, पूजनीय आहेत. अशा प्रकारे देवर्षी नारदांचं आगमन झालं. ध्रुव महाराजांनी पाहिलं की देवर्षी आलेले आहेत. ते आलेत कशासाठी विचारायची गरज नाही, कारण की ते आलेत कशासाठी, तर माझ्या कल्याणासाठीच आलेले आहेत. कारण की त्यांना माहित आहे मी एकटाच चाललोय, मग ते माझ्या कल्याणासाठी आलेत. तर त्या ठिकाणी ध्रुव महाराजांनी नारदजी महाराजांना साष्टांग दंडवत प्रणिपात घातला, प्रणाम केला. आणि प्रणाम करून त्या ठिकाणी आता उभे आहेत नारदजींच्या समोर. अत्यंत छोटंसं बाळ आहे. नारदजींनी पहिलं तर डोक्यावरून हात फिरवला. कारण बघा, छोट्या छोट्या बाळांना पाहून आपल्यालाही अत्यंत आतूनच प्रेम फुटतं. कोणाचं का असेना, बाळ कोणाचं का असेना, पण ते छानच आहे. कारण की त्याच्यासाठी सगळे लोक, जग काय सगळं निष्पाप आहे, निर्लोभ आहे, निर्मोह आहे. त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं पाप प्रवेश करू शकत नाही. नारदजी महाराजांनी डोक्यावरून पहिला हात फिरवला. आणि बाळ तू कोण आहे, तर त्या ठिकाणी ध्रुव महाराज हात जोडून अत्यंत नम्रपणे सांगतात की महाराज उत्तानपाद राजांचा मुलगा आहे. माता सुनीतीच्या आज्ञेनं त्या ठिकाणी मी वनात चाललोय. आणि वनात चालला म्हणे, हो कशासाठी चालला, तर म्हणला की ध्रुव महाराज सांगतात की महाराज मला तपस्या करायची आहे, मला देवाची पूजा करायची आहे, आराधना करायची, देवाला प्रसन्न करायचं. आणि कशासाठी प्रसन्न करायचं, तर ध्रुव महाराजांचं जे मनामध्ये होतं ते सगळं काही सांगून दिलं. लहान लहान मुलांच्या मनामध्ये काही राहत जे होतं त्यांच्या मनात सांगून दिलं. म्हणजे की माझी आई जी आहे सुरुची, तिने माझा अशा प्रकारचा अपमान केला. मी वडिलांच्या मांडीवर बसायला चाललो होतो आणि तेव्हा माझ्या आईने मला बसू दिलं नाही. म्हणून मी आता माझ्या आईच्या आज्ञेनं, तर सुरुची मातेच्या आज्ञेने आणि सुनीती मातेच्या आज्ञेने त्या ठिकाणी वनामध्ये जाऊन देवाची आराधना करायला चाललंय. त्यांनी सांगितलं तपसा आराध्य यदिच्छसी नृपासनम. आणि मग नृप आसनाची इच्छा आहे तर तू वनामध्ये जाऊन तपस्या कर, साधना कर आणि नारायण परमपुरुषाला तू त्या ठिकाणी प्रसन्न कर, वरदान माग. अशा प्रकारे मी आईची आज्ञा घेऊन वनामध्ये तपस्या करायला चाललो आहे. नारदजी महाराजांना अपार आनंद झाला. आहा, बघा अशा प्रकारचा अत्यंत योग्य शिष्य जेव्हा
गुरूंना मिळतो ना, गुरुच्या आनंदाला पारावार राहत नाही, है की नाही? बरोबर आहे ना? आता तुम्ही पण बघा, विचार करा, तर तुमचे मुलं फार गुणी आहेत, अपार फार गुणी आहेत, म्हणजे इतरांच्या जर तुलना केली तर फार गुणी आहेत, असं धर्मपरायण आहेत, थोडं शास्त्राचंही ज्ञान आहे, आई वडिलांची सेवा करतोय, लहान मोठ्यांचा पर्यंत आदर करतोय, आणि फार म्हणजे बोलण्यामध्ये शिस्त आहे, प्रसन्नता आहे, कधी भांडण तंटा शिव्या वगैरे वगैरे कधी तोंडात येत नाही, कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही, आणि कायमच प्रसन्न आहे, माता पित्याची अगदी देवाप्रमाणे सेवा करतोय. अशा प्रकारे जर मुलगा ज्याच्या घरी आहे तर तो व्यक्ती केवढा आनंदात असेल हो. फार म्हणजे गुण पहा, देवाची कृपा आहे असा मुलगा भेटला. आहे तुमच्या घरी? आहे ना? आहे, नक्कीच आहे. हो हो हो, पाहिलंय. नाही, ज्यांच्याकडे आहे ना, खरंच नाही, आता पुढचं बिघडण्याचं संपलंय, ते जिथपर्यंत बिघडायचं असतं ना ते दिसून जातं लगेच. अशा प्रकारे अत्यंत आज्ञाकारी पुत्र ज्या आई वडिलांना मिळतात, ते आई वडील जसं स्वतःला धन्य समजतात की माझं असं काय पुण्य होतं की एवढा चांगला मुलगा मिळाला, एवढी चांगली मुलगी मिळाली. अशा प्रकारे आपण स्वतःला धन्य समजतो. त्या प्रकारे गुरु पण समजतात बरं का. कारण गुरु आणि शिष्य पण भेटतात ना, हे सुद्धा प्रारब्धाची गोष्ट आहे. फार एक अत्यंत काय म्हणतात ना, आज्ञा न मानणारा एक व्यक्ती गुरुजींच्या जवळ शिष्य म्हणून गुरुजींच्या जवळ काय, तुम्ही गुरु म्हणून मला मिळाले, ऐकत तर एकही नाही गुरुजींचं, एक काडीचं काही ऐकत नाही. गुरुजी म्हणले हे करायचं नाही, त्याच्या विरुद्धच करत राहणार सगळं, अगदी विरुद्ध विपरीत आचरण प्रत्येक वेळेला. हा, असं नाही की एक गोष्ट ऐकली, अजिबात नाही, ती सवय झालेली कानामाग. गुरुजींनी सांगायचं आणि त्यांनी ऐकायचं नाही, हे त्यांचं रुटीन ठरलेलं. तर म्हणजे तुमच्यापैकी कोणीच नाही हा, आपल्या अंगावर ओढून घेऊ नका उगाच. तर ते गुरुजींना म्हणायचे की गुरुजी, माझं केवढं मोठं भाग्य की तुम्ही गुरु म्हणून मला भेटले, तुम्ही गुरु म्हणून मला भेटले. गुरुजींनी बऱ्याच वेळा ऐकून घेतलं हे. एक दिवस ते असंच म्हणले की माझं केवढं मोठं भाग्य की तुम्ही मला गुरु म्हणून भेटले. गुरुजी म्हटले ते ठीक आहे तुमचं भाग्य, पण माझं केवढं दुर्भाग्य की तुम्ही शिष्य म्हणून भेटले. हा, ऐकतच नाही म्हटल्यानंतर गुरुजी म्हणले माझं केवढं दुर्भाग्य तुम्ही शिष्य म्हणून भेटले. गुरुच्या तोंडून जर असं येत असेल ना, आपल्यापेक्षा दुर्भागी कोणी नाही होत. म्हणजे गुरु असून जर आपल्यामध्ये अजिबातच प्रगती नाही काडी भरची, तर मग उपयोग काय अशा शिष्यत्वाचा. पण शिष्य पण चांगले असले पाहिजे, आणि अशी अत्यंत विनम्र. बाकी जाऊ द्या, एखाद्या वेळेस आज्ञा नाही पाळली ना तरी पण समजा असं आईजवळ आपण नाही येडावानी करतो, प्रत्येक गोष्ट आईची ऐकतात असं नाहीये, बाकीच्यांची ऐकते पण आईची मात्र नाही ऐकत. पण तरी आई केवढं प्रेम करते आपल्या बालकावर, कारण त्या बालकाचं आईवरती विशेष प्रेम असतं, अत्यंत स्नेह असतो, आदर असतो. ज्या प्रकारे आईच्या प्रती त्याचं प्रेम आहे तसं इतरांप्रती नाहीये. मग तसंच आहे, जेव्हा आपल्या गुरुदेवांच्या जवळ आपण कदाचित एखादी आज्ञा उल्लंघनही केली तरीही त्यांच्या प्रती आपली मनामध्ये जी भक्ती आहे, मनामध्ये जी श्रद्धा आहे, त्याच्यावर ते कायम प्रसन्न असतात. तेवढ्यावरच ते प्रसन्न असतात, तेवढ्यालाच ते ग्रहण करतात, बाकीच्या ज्या खराब गोष्टी त्याला सोडून देतात. तेव्हा नारदजी महाराजांनी इतकं त्यांना आनंद वाटला की वा किती सुंदर बालक, असं म्हणजे इतका छान असा शिष्य म्हणून भेटलाय समोर म्हणल्यानंतर तर गुरु अगदी खुश होऊन जातात. वाह, कारण की त्यांना माहित आहे मी जो उपदेश याला देणार आहे, या उपदेशाला 100% अंगीकार करून देवाच्या भक्तीमध्ये लागणार आहे हा. म्हणजे बघा, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच व्यक्तीवरती जर इतर लोकही सगळं जग जर प्रेम करत असेल तर त्या व्यक्तीला फार आनंद वाटतो की वा केवढं प्रेमास्पद आहे ते माझा परमात्मा, ज्याच्यावर सगळं जग प्रेम करतंय. मग असे जे प्रेमी लोक आहेत ना, आपल्यासारखे नवीन 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 तयार करत राहतात, एकानंतर एक नवीन त्या ठिकाणी भक्त बनवत असतात. मग ध्रुव महाराजांना उपदेश करण्याकरता देवर्षी नारद त्या ठिकाणी आता समोर आले. पण बघा, सरळ सरळ उपदेश नाही करत बरं का कोणी. ते सरळ तुम्ही पास झाली ना उपदेश अजिबात नाही, पहिली परीक्षा घेतात. गुरु सरळ सरळ एखाद्या शिष्याला उपदेश करत नाही, पहिली परीक्षा घेतात. आणि त्या परीक्षेमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न समजा असतील किंवा अनेक काहीही करू शकतात परीक्षा म्हणून. तर देवर्षी नारदांनी ठरवलं की आता याची आपण परीक्षा घ्यायची. तेव्हा परीक्षा घेण्याकरता त्यांनी अनेक प्रकारे बोलून दाखवलं. म्हणे की बाळा, तू वनामध्ये चालला आणि कुणी सांगितलं तुला? अरे
वनामध्ये जायचं ह्या वयामध्ये ते अजिबात नाही, गरज नाही तुला वनामध्ये जाण्याची, तू तर राजकुमार आहे. आणि तू काय म्हटला की सुरुची आईने तुला असं असं बोललं, पण कोणत्या घरात मला सांग बरं, कोणत्या घरात भांडण होत नाही? नारदजी काय म्हटले, कोणत्या घरात भांडण होत नाही. मग भांडण झालं म्हणून सगळ्यांनी घरदार सोडून जायचं का? त्याच्यामुळे तू असं काही करू नको. हे बघ बाळा, माझं ऐक, तू लहान आहे अजून, तुला कळत नाही, खूप छोटा आहेस तू अजून. त्या छोट्याशा वयामध्ये परमात्म्याची प्राप्ती आणि तप आणि वन, अरे हे सगळे गोष्टी कल्पना अतीत आहेत. एखाद्या वृद्ध लोकांना सुद्धा हे करता येणार नाही. तू तर एकदम छोटा बाळ आहे, तुला हे जमणार नाही. त्याच्यामुळे तू एक काम कर, घरी जा बाळा, आणि काळांतराने तू आता बघ राजकुमार आहेस, थोडासा शिक, अभ्यास कर, त्यानंतर चांगल्या प्रकारे कर्म कर, मोठं नाव कमव, चांगल्या प्रकारे सगळं असं वैभव कमव, आणि त्याच्यानंतर सेवानिवृत्ती झाली की मग तू शेवटी वनामध्ये वानप्रस्थ जीवन जग. त्यावेळी तू तपस्या कर, साधना कर. म्हणून हे बघ बाळा, माझं ऐक आणि आता बरोबर असंच मागे जा. देवर्षी नारदांनी असं सांगितलं, अनेक तर्क दिले त्यामध्ये. तर त्यांनी सांगितलं, हे बघ, म्हणजे असं काही नाहीये, जगामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात, म्हणून या सगळ्यामधून पळून जायचं असं नाही. परिस्थितीला आपण समोर गेलं पाहिजे ना. परिस्थितीला सोडून, परिस्थितीला पाड फिरवून नाही जाऊ शकत. परिस्थितीसोबत लढलं पाहिजे आपण. म्हणून तू तिथे थांबून परिस्थितीमध्ये लढायचं शिक. तो सगळं सोडून घर सोडून वनाला निघाला. तेव्हा त्यांनी एक उपदेश दिला, सांगितले की गुणाधिकान मुदम लिप्सेत अनुक्रोशम गुणाधमात मैत्रीम समानात अनविच्छेद न तापैरभिभूयते. हे बघ ध्रुव बाळा, की जे लोक आहेत गुणाधिक, जे फार विशेष गुणांनी संपन्न आहेत, असे लोक गुणाधिक, ज्यांच्याकडे अनेक गुण आहेत, असे गुणवान लोक जे आहेत, त्यांना पाहून काय करायचं, प्रसन्न व्हायचं. अशा गुणी लोकांच्या जवळ जाऊन नमस्कार करायचा, त्यांना प्रणाम करायचा, त्यांचा आदर करायचा, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. ठीक आहे ना सगळं? तर गुणी लोकांना त्या ठिकाणी आदर द्यायचा. त्यानंतर सांगितलं की जे लोक दुर्गुणी आहेत ना, एकदम त्यांच्याकडे कुठलेच गुण नाही आहेत, अशा दुर्गुणी लोकांचं काय करायचं, दया करायची त्यांच्या. चला सोडून द्यायचा विषय त्यांचा. आपल्या अंतःकरणामध्ये जर त्यांच्याविषयी दया येत असेल तर ठीक आहे, म्हणून शक्य तेवढं दुर्गुणी लोकांपासून दूरच राहायचं. दुर्गुणी येणार तिकडे बसलाय, तो आपण इकडेच बरे. तो जर या गल्लीतून येतो तर आपण रस्ता बदलून घ्यायचा, काही हरकत नाही. तुम्ही म्हणणार बघा असं कुठे असते, पण साधना करत असताना व्यक्तीला दुर्गुणांपासून वाचण्याकरता हे करावं लागेल. म्हणजे एखादा दुर्गुणी जो माणूस आहे ना, कोरोना व्हायरसपेक्षा 100 पटीने जास्त खतरनाक आहे की नाही? कोरोना व्हायरस आला, एखाद वर्ष 2 वर्ष त्यांनी एकदम माहोल तापवला होता सगळा. सगळे अगदी घाबरून कुठं जात नव्हते, कोणाकडे जातच नव्हते, कोणाशी भेटत नव्हते. एखाद्या म्हणजे गल्लीच्या आसपास कुठं जर कोरोना आलेला पाहून मग त्या घरं लावून वगैरे एकदम. बघा, कोरोनापासून जर आपण एवढे घाबरतो ना, त्याच्यापेक्षा जास्त घाबरलं पाहिजे एका दुर्गुणी माणसापासून. दुर्गुणी माणसाची कधी संगती करायची आणि जर त्याच्यासोबत कधी बोलायची वेळ आली ना तर 4 चौघात बोलायचं. कधी सिक्रेट एकटं नाही बोलायचं, कारण की तो एकटा बोलत असताना आपल्या बुद्धीमध्ये काहीतरी कुपित, काहीतरी कपट भरण्याचा 100% प्रयत्न करणार. म्हणून त्याच्याजवळ हितगुज कधीच करायचं नाही. दुर्गुणी माणूस म्हणजे काय, आता दुर्गुणी माणूस बघा, असे माणसं आहेत ना, त्यांचे लक्षण असतात बरं का. बऱ्यापैकी हे लोक फ्री असतात. फ्री म्हणजे त्यांना काही कामधंदा नसतो. दुर्गुणी माणसाला काही कामधंदा नसतो, त्याचं पहिलं लक्षण. त्याच्याकडे वेळ भरपूर असतो. नाही, वेळ ज्या माणसाकडे नाही हो, त्याला दुर्गुण करायला वेळच कुठे आहे, त्याला याचे त्याचे काड्या करत बसायला वेळच कुठे आहे. तर तो दुर्गुणी माणूस जो आहे त्याच्याकडे प्रचंड वेळ असतो. आणि जर तुम्ही म्हणाल मग आमच्यासारखे साधू लोक, यांच्याकडे काही काम आहे, आम्हाला कामच काय येतं नाही का, काही काम आहेत आम्हाला, काही कामं नाही आहेत, तुम्हाला शेती वाडी आहे, घर धंदा सगळं काही आहे, अशामध्ये तुमचे सगळे काम आहे, आमच्याकडे काहीही काम नाही, म्हणून आम्ही दुर्गुणी आहोत का? किंवा जे लोक त्यांच्याकडे थोडं कमी काम आहे, घरी बसून असतात दिवसभर, असे लोक मग ते दुर्गुणी आहेत का? बघा, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की लोक आम्हाला सुद्धा म्हणतात की तुम्ही आश्रमावर एकटे, बरं भिंतीवर टीव्ही सुद्धा नाही आश्रमात, आणि मग टीव्ही नसल्या मग तुम्ही वेळ कसा काढता? आणि तर कुणी सारखं येतही नाही, कुणी बोलायलाही नाही, अशी एवढी शांतना, एकदम सन्नाटा, अशा अवस्थेत तुम्ही राहता कसे? वेळ जातो कसा तुमचा? बरेच लोक हे विचारतात. पण आता अशा विचारण्याला उत्तर तरी काय द्यायचं? ठीक आहे बाबा, तुमचा वेळ नाही जात ना, पण ठीक आहे, आमचं जातो, सवय झाली, असं उत्तर देतो आम्ही. पण हे खरं उत्तर नाहीये.
आमचा वेळ जात नाही, आम्हाला वेळ पुरत नाही, ही खरी गोष्ट आहे. आपण आमच्याकडे अरे वेळ नाहीये, वेळ पुरत नाहीये. कारण की ज्या व्यक्तीला वेळ जात नाही असं जर म्हणतोय ना, याचा अर्थ तो भक्त नाहीये. ज्या माणसाचा वेळ जात नाहीये, निघत नाही वेळ, टाइमपास होत नाही, टाइमपास करता काहीतरी साधन पाहिजे, कुठेतरी त्याला गप्पा पाहिजे, कुठेतरी ओटा पाहिजे, अशा व्यक्तीला भक्त म्हणायचं नाही. कारण की जो भक्त आहे तो रिकामा कधी सापडणारच नाही, रिकामा नाही सापडणार भक्त. कारण की भक्ताकडे काय, परमात्म्याची चिंतन, नाम जप. एक माळ तुम्ही घेऊन बसा, कधी संपेल ती माळ? असं झालं का? आता एवढं काम आहे, काम तर संपून जात आहे तुमचं. जर काही शेताचंही काम आहे, घरातलंही काम आहे, एक वेळ अशी येते की ते काम संपतं. पण देवाची भक्ती कधी संपत नाही. जर तुम्ही माळ घेतली, जप करायला बसलात, तर मला सांगा ती किती वेळाने संपेल बरं? माळ संपू शकते का कधी? ती संपू शकत नाही. याचा अर्थ परमात्म्याची भक्ती न संपणारी आहे, आणि या भक्तीमध्ये जो डुबतो तो खरा भक्त आहे. ज्या लोकांना खरंच आपल्या जीवनामध्ये वेळ जात नाही असं म्हणायचं ना, समजायचं अजून आपण भक्त नाहीच आहे. आपल्याला जर देवाच्या भक्ती व्यतिरिक्त दुसरे काहीतरी खुरापाती उद्योग सुचतायत, तर अजून आपण आपली भक्ती पुष्ट नाहीये. किती आपण जर प्रयत्न केले, 2 तास 4 तास, आता बस झालं नाही, याच्यापेक्षा काय जप करायचे असं जर मनात आलं, तर समजायचं आपण अजून भक्त नाहीये. भक्तीचा आनंद काय अजून कळालंच नाही. अहरह जे लोक भजनानंदी, त्याला म्हणतात भजनानंदी, असे महात्मे बघितले जे 24 तास भजन करतात, अहरह भजन करतात, एका क्षणाचा विश्राम घेत नाही. जर भजन करता 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 जर त्यांना थकवा आला ना, तर तो थकवा घालवण्याकरता ते परत भजन करतात. म्हणजे त्यांना भजनामध्येच परत विश्रांती आहे. असा भाव असला पाहिजे. म्हणून जे भक्त आहेत त्यांचा वेळ त्यांना पुरत नाही, ही खरी गोष्ट आहे. म्हणून तर सांगितले, असे जे दुर्गुणी लोक आहेत ना, ज्यांच्याकडे वेळ भरपूर आहे, अशा लोकांची संगती कधीच करायची नाही. ज्या लोकांकडे वेळ नाही पण ते आपल्या करता वेळात वेळ काढून वेळ देतायत, समजायचं हे लोक ठीक आहेत, चांगलं आहे त्यांचं, अजून चांगलं चाललंय. आजकाल लोक खरंच बिझी झालेत बरं का. कारण की ते मोबाईलनी पार येड लावले, म्हणून त्या मोबाईलमध्ये गेलेले लोक पण म्हणायचं की हे बिझी आहेत. काय बिझी आहेत? ते ऑनलाईन सारखे दिसतात ना तिथं, तुम्ही सोशल मीडियावर बघा, ते कायम उपलब्ध आहेत. याचा अर्थ ते पण काही सज्जन नाही आहेत, त्याची सारखी त्याच्यावर टपून आहेत, कायमच त्याच्यामध्ये डोकं लागलेलं आहे. म्हणून जे लोक आपल्या भक्तीमध्ये तल्लीन आहेत, आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत, कोणतंही काम असू द्या, व्यस्त राहणं गरजेचं आहे. मग जर संसारिक कामं ते याच्यामध्ये व्यस्तता जर ठेवली तर माणूस पागल होऊन जाईल. एवढे कामं डोक्यामध्ये पार हे होऊन जाईल. पण जर भक्ती करत असाल, सत्संगामध्ये असाल, साधना करत असाल, हरिनाम चिंतन करत असाल, तर मग मात्र ती भक्ती पुष्ट होऊन जाते परमात्म्याच्या कृपेने. अशा प्रकारे सांगितले, गुणाधिकम, अत्यंत गुणी लोकांची संगती करा, आणि जे दुर्गुणी आहेत त्यांची संगती टाळा. आणि आपल्या बरोबरीचे जे गुणवाले लोक आहेत, आपल्या बरोबरीचे ज्याच्याकडे गुण आहेत, त्या लोकांच्या सोबत मित्रता करा. अशा लोकांची मित्रता करा, त्यांच्यासोबत आपले विचार व्यक्त करा, त्यांचे विचार श्रवण करा, आणि त्यातून आपली जी परस्परम भावयंतः श्रेय परमवाप्स्यथ, परमात्म्याविषयी चर्चा करा. जसं रात्री टीव्ही सिरियल मध्ये काय बघितलं म्हणून दुसऱ्या दिवशी ओट्यावर बसल्या 4 चौघी महिला त्याच्यावर चर्चा करतायत. गेले ना 2 तास निघून, रात्री ह्याने ते केलं, त्याने ते केलं, असंच झालं, बाई तसंच झालं, या सगळ्या गप्पा मारत असे. काय कुणाला काय भेटलं बरं त्यातून? एक तर ती टीव्ही सिरियल बघितली, त्यातूनच आपल्याला काही भेटलं नाही, वरून 2 तास फालतूची चर्चा, त्यातून आपलं सगळं काही बरबाद आहे. आणि जे टीव्ही वाले आपण म्हणतो ना, ते लाखो रुपये कमवतात याच्या जीवावर, त्यांना पैसा मिळतो, त्यातून त्यांना ऍक्टिंग करण्याचा पैसा मिळतोय. आपण जे टीव्ही बघतो त्यांची TRP तिकडे वाढते, त्यातून जास्त पैसे त्यांना मिळतात. हे जे आहे ना, हे सगळं गणित, हे फक्त त्यांच्या स्वार्थाकरता केलंय आणि आपल्याला बर्बाद करण्याचं पूर्ण लक्षण आहे. म्हणून त्याच्यामध्ये त्यापासून जेवढं जास्त दूर राहू, जेवढं सत्संगाला मनामध्ये घालू, मनाला त्या सत्संगामध्ये लावू, तेवढं आपल्या जीवनाचं कल्याण आहे. मग अशा प्रकारे सांगितले की गुणाधिकान मुदम लिप्सेत अनुक्रोशम गुणाधमात मैत्रीम समानद. अशा प्रकारे त्या ठिकाणी नारदजी महाराजांनी उपदेश दिला ध्रुव बाळाला आणि म्हटले, बाळा तू तर घरी जा, कारण की हे बघ तुझं आता हे वय नाही साधना करण्याचं. कारण साधना करण्याकरता खडतर तप करायचं म्हटल्यावर
अन्न पाणी त्याग करायचे. एक तर वन आहे, हिंस्र पशु आहेत तिथे, आणि एकटा आहे तू, तुझ्या आई नाही, वडील नाही, सोबत कोणीच नाही, जेवायला काही मिळणार नाही. अशा परिस्थितीमध्ये तू तिथे राहून कसं काय करू शकतो? त्यातली त्यात तू आहे राजकुमार, तुला हे सगळं सहन होणार नाही. म्हणून हे बघ बाळा, राग त्याग करून दे, क्रोधाचा त्याग कर आणि घरी जा, आईजवळ जा. आणि आईनं जो उपदेश दिलेला आहे ठीक आहे, मग आईचा उपदेश तू पालन कर, पण लगेच पालन करायची अशी काही गरज नाही. काळांतराने केलं तरीही चालतंय. त्याच्यामुळे तू आता सध्या तरी घरी जा, म्हणून माझं ऐक. अशा प्रकारे देवर्षी नारदांनी उपदेश केला ध्रुव बाळाला. हे किती बरोबर सांगितलं बरं त्यांनी. बरोबर होतं, पण त्यांचं वय नव्हतं ना तेवढं. नाही, नारदजी महाराजांनी किती बरोबर सांगितलं. एक तर हे बघा, वयाचा काही प्रश्नच नाही. आता आपण म्हणू पुढचा सेकंदच विचार का करायचा. संत महापुरुष हे सांगतात की आपण म्हणतो की एवढं पुण्य कमवायचं की पुढच्या जन्मामध्ये चांगला जन्म भेटला पाहिजे. मग पुढच्या जन्माची तयारी का करताय? पण पुढचा जन्म भेटेलच का? आत्ताच का मोक्ष मिळू शकत नाही आपल्याला? म्हणजे इतकी तीव्र मोक्षत्व असलं पाहिजे. मोक्ष पाहिजे आणि तू ह्या जन्मात नकोय, या क्षणालाच पाहिजे. त्याच्यामुळे पाप तरणम विनिर्गम्यताम, ज्या व्यक्तीला जेव्हा वैराग्य आलं तेव्हा वैराग्यवान व्यक्तीचं काही वय नसतं. ते वयच नाहीये मुळात. तिथे ग्रहण नाही करायचं. वैराग्याचा अधिकार पाहिला जातो. जर वैराग्य तीक्ष्ण आहे तर तुम्ही जन्मजात जरी असाल तरी घर त्याग करू शकता. एकदम बाल्य काळामध्ये गृहत्याग करून आश्रमामध्ये राहून, सत्संगतीमध्ये राहून, तपस्या करून अल्पशा अवस्थेमध्येही भगवत दर्शन करू शकता. त्याच्यासाठी कुठलीच वयोमर्यादा नाही. मग अशा वेळेला देवर्षी नारदांनी उलटा उपदेश कसा काय केला? त्याचं कारण असं आहे, त्यांनी परीक्षा घेतली ना. परीक्षा घेऊन बघू, याला सरळ उपदेश नाही करायचा, पहिली परीक्षा घ्यायची. हा काय म्हणतो ऐकायचं, आणि त्या परीक्षेच्या नंतर आता हे निर्णय देतील की आता ह्याचं काय करायचं. म्हणून परीक्षा घेतली. मग त्या परीक्षेनंतर आता हे उत्तर काय देतील बरं? ध्रुव बालक उत्तर काय देईल की मला घरी जायचंय. आता गुरूंनी सांगितलं घरी जा, मग लगेच घरी निघायचं का? मग काय करायचंय? आपण कशा करता घर सोडून आलोय ही गोष्ट स्मरणामध्ये आणून त्या गोष्टीवर अडिग राहायचंय. नेमकं करायचं काय? तर आता उद्या भक्त ध्रुव महाराज फार सुंदर असं उत्तर देतील. आणि ध्रुव महाराजांना एवढ्या कमी वयामध्ये, एवढ्या छोट्याशा अवस्थेत एवढं वैराग्य कसं आलं? कारण याच्यापेक्षा भयानक दुर्घटना आपल्या जीवनात होतात बरं का. इथं काहीच नाही. सावत्र काय म्हटली, वडिलांच्या मांडी बसू नको, एवढी तर गोष्ट झाली ना. आपला तर नको तिथे एवढा अपमान होतो. केवढा अपमान आपण पचवतो बरं. केवढं मोठं बळ आपल्याकडे की अपमान पचवतो. पचला नाही पाहिजे हा अपमान. ध्रुव महाराजांना तो अपमान पचला नाही. सरळ देवाच्या दर्शनाकरता निघाले. म्हणजे डोक्यामध्ये असं भरलं पाहिजे ना. तो अपमान जर वाटतोय आतून तर फार दुःख वाटतं. कोणाला बरं वाटतं एखाद्या ठिकाणी अपमान झाला म्हणून? पचवलं नाही तर जगायचं कसं? मग ते पचवायचा. मग शंकर भगवान परमात्म्यासारखा पचवायचा, देवासारखा. जसं त्या मस्तीमध्ये तो दक्ष नको ते बोलून गेला, त्यांना फरकच पडला नाही. हा, नाथ महाराज संत महापुरुषांसारखा अपमान सहन करायचा. तुकाराम महाराजांचा जो अपमान झाला त्यांनी कसा सहन केला तसं सहन करायचं. पण आतून मात्र आपल्याला कुठेतरी ते बोचत राहतं आयुष्य. अरे हे असं झालं, त्याने असं केलं. म्हणजे ते आतून जी आहे ना गाठ बांधूनच ठेवतो माणूस. ती गाठही नकोय ना. मग ती गाठ जर राहत असेल तर तो अपमान व्यक्त राहिलेला बरा आहे. मग एकदम डोक्यामध्ये गेलं पाहिजे सगळं, एकदम सनक भरली पाहिजे. चला सगळं सोडायचं. झालं नाही सोडायचं म्हणजे सोडायचं. मग घरून लोक रुसून जातात. रुसून गेले ना मग घरी परत कशाला येतातच ना. 2, 4, 10 दिवस गेले की परत घराची बरी आठवण येते. मग रुसून गेलेच होते तर चांगलं झालं होतं ना. परत कशाला घरी आले? गेले होते पंढरपुराला, राहायचं तिकडेच. काय फरक पडतोय? इकडे काही राहिलं नाही तुमच्या वाचून. जे रुसून जातात ते बरं आहे. गेले चांगले, उलट देवानी छान संधी दिली आहे. त्या संधीचं सोनं करायचं. गेले बरं झालं. पण ते परत घरी येतात. याचा अर्थ ते अपमान त्यांचा झाला क्षणापुरता होता. तो अपमान परमानंट ठेवायचा नाही. काय झालं तरी वैराग्य ठेवायचं. एक क्षणिक वैराग्य काही कामाचं नाही. अशा प्रकारे बघा आता ध्रुव महाराज किती सुंदर त्या ठिकाणी आपल्याला उपदेश होईल अशा प्रकारचं छान उत्तर देतात. देवर्षी नारद आता त्याच्या पुढे आणखी सुंदर उपाय त्यांना देतील. ते आपल्याला उद्या ऐकायचंय. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून वाणीला विश्राम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्ण